सार्थक बेगडे. तर या दादाला आपण 1 वर्षापूर्वी आपण पिल्लं दिलेली होती. तर आज आपण दादाच्या फार्मला व्हिजिटसाठी आलेलो आहे. तर दादानी कमी खर्चात कसा फार्म केलेला आहे हे व्हिडिओत शेवटपर्यंत पहा. तर आपण सगळं दाखवणार आहे दादाचा फार्म कसा आहे. दादाकडे आता कोंबड्या पण आहे. अंड्यावरती आहे कोंबड्या. 200 ते 300 कोंबड्या आहे. घराच्या जवळ दादानी फार्म चालू केलेला आहे. तर आपण ते फार्म बघू सगळा कसा आहे ते. नमस्कार, मी ओमकार गोळे, राहणार पिरंगुट मुकावडी, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. पण आता सध्या छोट्या ह्याच्यात सुरू केलेलं होतं. भविष्यात आपलं अजून वाढवायचं आहे आपल्याला भविष्यामध्ये. तर इथं तुम्ही बघू शकता दादाचं घर जवळ आहे, त्यामुळे दादानी कमी खर्चात शेड केलेलं आहे. असं शेड करून तुम्ही घराजवळ व्यवसाय सुरू करू शकता. तर इथं बघू शकता खाली पहिला कोबा केलेला आहे, त्याच्यावर पत्रा लावलाय आणि त्याच्यावरती चिकन मेसची जाळी लावली. हे कमी खर्चात शेड होतं. आणि आतमध्ये दादाच्या कोंबड्या आहे, तर त्यात वरती बसण्यासाठी बांबूचा माचोळा तयार केलाय आणि त्याच्यावर सगळे पक्षी रात्रीचे बसतात. अंडी घालण्यासाठी तेलाचे डबे लावलेले आहे. असं दादाचं शेड आहे. असं कमी खर्चात आपण शेड तयार करू शकतो. हा व्यवसाय छोट्या जागेत सुद्धा होऊ शकतो. तर आता दादानी कंपाऊंड कसं केलेलं आहे हे बघू आपण. आणि लोखंडी जाळी वापरलेली आहे. लोखंडी जाळीचा वापर केल्यावरती रात्रीचं म्हणजे काय मुंगूस बिंगूस कुत्री फार्म मध्ये येत नाही. तर इथं भक्कम जाळी वापरलेली आहे. आपण जुन्या पद्धतीने कोंबडी खाली पिल्लं वगैरे काढलेली आहेत. पिल्लं काढली तिथं आपले एका कोंबडी खाली 30 ते 35 पिल्लं आहेत. 2 कोंबड्यांची पिल्लं एकत्र केलेली आहेत. जवळ आपल्याकडे 6 कोंबड्यांखाली पिल्लं आहेत. जवळजवळ 200-250 पक्षी पिल्लं आहेत आता आपल्याकडे. आता तुमच्याकडं किती पक्षी आहे? 200 ते 300 पक्षी आहेत आता आपल्याजवळ. अंडी किती सापडतात रोजची? रोजचे 30 ते 40 अंडे सापडतात आपल्याला. 30 ते 40 अंडी. तर तुम्ही कशाची विक्री करता? पिल्ल तयार करून विकता की अंडीच विकता? आपण अंडे विकतो आणि मोठे कोंबडे विकतो. अंडी आणि मोठे कोंबडे. हो. आणि तुमचं म्हणजे अंडी विकून तुम्हाला प्रॉफिट बऱ्यापैकी मिळतो का? हो, बऱ्यापैकी आपल्याला प्रॉफिट निघतोय. आपल्याला अंड्याला मार्केट आहे पिरंगुट सिटीमुळे. तर इथं तुम्ही बघू शकता एकदम आपली जी जुनी पद्धत असायची कोंबड्या बसवायची आणि ती डालगी, तर त्या पद्धतीचा इथं फार्म आहे. तर इथं 6 कोंबड्या आहे. 6 कोंबड्यांखाली पिल्ल आहे. तर 12 कोंबड्या बसवल्या होत्या दादानी. एका कोंबडीनी 12 ते 15 पिल्ल काढलेली आहे. तर 2 कोंबड्यांची पिल्ल एकत्र करून एका कोंबडी खाली ठेवलेली आहे. असं सुद्धा प्रोडक्शन आपल्याला वाढवता येतं. दादाच्या डोक्यात आहे की आपण जी पहिली बाहेरनं पिल्ल घेतली होती आता तशी बाहेरनं पिल्ल न घेता आपल्या घरच्या घरी उत्पादन वाढवायचं आणि मग फार्म वाढवायचा. तर असं केलेलं आहे. तर आता रात्र झाली, ती पिल्ल त्यांच्या आईच्या ह्याच्यात जाऊन बसलेली आहे. तर ती आता आपल्याला दाखवता येणार नाही. तर आता तुमच्या कोंबड्यांचं सकाळचं नियोजन कसं असतं? पक्षी किती वाजता बाहेर सोडता? त्यांना खाण्यासाठी कोणतं फीड वापरता? आपण 8 वाजता पक्षी बाहेर सोडतो. त्यांना अंड्यावल्या कोंबड्यांसाठी फक्त लेअर वापरतो आपण. लेअर फीड. लेअर फीड. लेअर फीड मुळे अंड्याचा रेशो जास्त होतो आणि जी अंड्याची साईज असते ती साईज चांगली भेटते आपल्याला. तर यासाठी लेअरच्या फीडचा वापर करा. आणि मग पक्षी एकदा बाहेर सोडले त्यानंतर मग त्यांना दुपारचं कोणतं खाद्य असतं दुपारच्या वेळेस? दुपारच्याला आपलं भाजी वेस्ट, हॉटेल वेस्ट. भाजीपाल्याचं वेस्ट, हॉटेल वेस्ट वापरून खाद्य खर्च कमी करता येतो. तर ज्यावेळेस पक्षी बाहेर सोडलेले असतात ते पूर्ण पटांगण आहे, ह्या पटांगणात सोडलेले असतात पक्षी. तिथं वरती काय होतं, ज्यावेळेस उन्हाळा असेल त्यावेळेस घार कावळा काय पक्ष्यांवरती अटॅक करू नये त्याच्यासाठी घरच्या घरी तिथं बांबू लावून त्याच्यावरती झाडाचा पाला बिला टाकून केलेलं आहे. जरी काय वरनं घार कावळा फिरायला लागला तर पक्षी त्याच्या खाली बसतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस ऊन जास्त होतं त्यावेळेस पक्ष्यांना तिथं उन्हाच्या टायमिंगला सावली होती बसण्यासाठी. तर याचा फायदा भरपूर होतो आपल्या कोंबड्यांसाठी. तर कुक्कुटपालनात सावली महत्वाची असते. त्याच्यासाठी दादांनी तयार केलेलं आहे घरच्या घरी. त्याचबरोबर झाडं सुद्धा लावलेली आहे. चेरीची झाडं लावलेली आहे. त्या चेरीच्या झाडांनी काय होतं, जे चेरीला फळ येतं ते फळ कोंबड्या खातात. त्याच्यामुळे पण आपला खाद्य खर्च कमी होतो आणि त्याची उन्हाच्या टायमिंगला सावली पण होती. त्याचबरोबर दादा खाद्य खर्च कमी करण्यासाठी भाजीपाल्याचं वेस्ट, हॉटेल वेस्ट हे सगळं आणून कोंबड्यांना खाण्यासाठी देतो. त्याच्यामुळे खाद्य खर्च कमी होतो. आणि जे मोठ्या कोंबड्या आहेत त्यांना लेअरचं खाद्य वापरतात. सकाळच्या टायमिंगला लेअरचं खाद्य कोंबड्यांना प्रॉपर सीड म्हणून वापरलं जातं. आणि त्याचबरोबर कॅल्शियम साठी औषधं असतात सकाळची. तर ते डेली रुटीन आहे फार्मचं.
ते रुटीन तुम्हाला जर संपूर्ण त्याच्यावरती अभ्यास करायचा असेल तर आपल्या फार्मवरती ट्रेनिंग असतं, ते ट्रेनिंग अटेंड करा. आणि जर रविवारी आपल्या फार्मला व्हिजिट केली तर आपण सगळी माहिती देतो. असेच कुक्कुटपालन संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.